श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये सत्यव्रत हा तपस्वी असा राजा होता. त्याने तप करून त्या माशाच्या बाबतीत आपण ती कथा ऐकली. तो मासा हळूहळू मोठा होत गेला. त्यांनी शेवटी त्याला महासागरात सोडलं. तेव्हा त्या माशाने त्याला सांगितलं की 7 दिवसानंतर या सृष्टीचा प्रलय काय होईल, तेव्हा तू एका नौकेमध्ये सर्व सूक्ष्मजीव, धनधान्यांची बीजं, सप्तऋषी आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या एकत्र कर, नौकेत चढ, आणि जेव्हा प्रलय होईल तेव्हा मी त्या तुझ्या नौकेजवळ येईल. एका मोठ्या माझ्या ते शिंग असेल वरती मस्तकावर, वासुकी नागाचा साह्य घेऊन ती नौका त्या माझ्या शिंगाला बांध. आणि तोच मत्स्य अवतार भगवंताचा झाला. अनेक काळपर्यंत त्याचं रक्षण त्या मत्स्यनारायणाने केलं. अनेक विहार त्या सागरात झाले. त्याला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचं ज्ञान दिलं. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आता शौनिक ऋषी हे भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले होते. इतरही ऋषीमुनी त्या हरिकथामृत श्रवण करण्यामध्ये भावमग्न झाले. उच्चासनावर सुतजी कथा सांगत होते. तिथेच अनेक ऋषीमुनींची कथा ऐकण्यासाठी त्यांची आसनं तिथे स्थापित केलेली होती. त्या आसनावर ते महान ऋषी येऊन ती कथा ऐकत होते. या भागवत कथेत भक्तिरस, अद्भुत रस, वीररस, करुणरस इत्यादी रसांमुळे ही कथा अत्यंत श्रवणीय आणि हृदयस्पर्शी झालेली होती. अनेक श्रोत्यांचे मन त्या कथेमुळे तल्लीन झालेले होते. सूत सांगतायत की त्या वैवस्वत मनूचे वंश आणि त्याच्यातील जे थोर थोर पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या सर्व कथा त्यांनी सूतांनी या शौनिकाधिकाऱ्यांना सांगितल्या. पुढे विवस्वान नावाचा जो मनू होता, त्याच्या पत्नीचं नाव होतं संज्ञा, आणि त्यांचा जो पुत्र होता तो श्राद्धदेव, हा महान असा तपस्वी राजा होता. त्या श्राद्धदेवाच्या पत्नीचं नाव होतं श्रद्धा. या दोघांना प्रारंभी पुत्र संतती नव्हती. त्यामुळे आपल्याला पुत्र व्हावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. वशिष्ठांना आपलं सुखदुःख सांगितलं. वशिष्ठांनी त्यांना सांगितलं की हे श्राद्धदेवा, तू मित्रावरुणीच्या प्रत्यर्थ पुत्र कामेष्टी असा यज्ञ कर, तुला निश्चित संतती होईल. श्राद्धदेवाने त्याप्रमाणे यज्ञाची सिद्धता केली आणि आपल्याला सत्पुत्र व्हावा अशी त्या श्राद्धदेवाची इच्छा होती. वरमेको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपि. अत्यंत गुणवान पुत्र असावा या इच्छेने तो यज्ञ सुरू झाला. त्याला पुत्राची अपेक्षा होती. पण त्या श्राद्धदेवाची पत्नी जी होती श्रद्धा, हिच्या मनामध्ये मात्र एक वेगळी अशी कल्पना होती. तिला असं वाटत होतं की मला कन्याच व्हावी. श्राद्धदेवाची इच्छा होती पुत्र व्हावा आणि श्रद्धेची इच्छा होती आपल्याला कन्या व्हावी. तर काही बाबतीत स्त्रिया हुशार असतात. आता हे सांगायचं कोणाला, आम्हाला कन्या हवी.
मग तिने जो यज्ञामध्ये हवन करतो त्याला होता असं म्हणतात. त्याला एकांतात गाठलं, त्याला हळूच सांगितलं की महाराज, मी तुम्हाला एक विनंती करते आहे. मला ना खरं पाहिलं तर कन्याच हवी, मला मुलगीच हवी आहे. आणि तुम्ही असं करा, ही जी पूजापाठ चालू आहे, हे जे संकल्प चालू आहे, जे होम हवन चालू आहे, तर कन्या होईल अशा प्रकारच्याच मंत्रांनी हवन करा, असं त्या श्रद्धेने त्या हवन करणाऱ्या ब्राह्मणाला सांगितलं. आता त्या होत्याने सुद्धा श्राद्ध देवापेक्षा श्रद्धेचं म्हणूनच अधिक ऐकलं आणि त्याच्याचकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि मंत्र म्हणताना, हवन करताना तो तिची इच्छा लक्षात घेऊन कन्या व्हावी अशा म्हणूनच तो हवन करीत असे. त्याने तसेच मंत्र म्हटले. यज्ञ समाप्त झाला. काही काळानंतर श्रद्धा प्रसूत झाली आणि तिच्या इच्छेप्रमाणे कन्या जन्माला आली. आता हे श्रद्धेच्या मनासारखं घडलं आहे, परंतु श्राद्धदेव जो होता तिचा पती, तो काही प्रसन्न झाला नाही. आणि वशिष्ठांकडे तो गेला. म्हणला की मुनिवर्य, आपण सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहात, उत्तम याज्ञिक आहात. तुम्ही सांगितलं आणि मी यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ केला तो पुत्रप्राप्तीसाठी, पुत्राच्या प्राप्ती व्हावी म्हणून मी यज्ञाचं अनुष्ठान केलं. पण झालं विपरीत, पुत्र न होता कन्या झाली. तर मी म्हणतो की हे जे काही आपण अनुष्ठान वगैरे केलं, हे व्यर्थ कसं काय गेलं, असं विपरीत फळ कसं मिळालं. वास्तविक असं व्हायला नको होतं. सर्व यज्ञ यथासांग पार पडला आणि या अशा यज्ञकर्माचं विपरीत फल मिळालं, याच्यामुळे मी नाराज आहे. तसं पाहिलं तर आपले मंत्र अचूक होते, त्यानंतर शुद्ध असं मन होतं, तुम्ही तपस्वी आहात. नाही, असं कसं काय घडलं. वशिष्ठांनाही थोडंसं हे वाटलं की असं कसं काय होईल. आपण तर सर्व बरोबर केलं, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, आणि कन्या कशी व्हावी. वशिष्ठ हे तपस्वी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी सांगितलं की राजा थांब. आणि त्यांनी अंतर्ज्ञानात पाहिलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की जो हवन करणारा होता त्याने संकल्पच असा केला होता की या श्रद्धेला कन्या व्हावी. त्याने श्राद्ध देवाचा संकल्प लक्षात घेतला नाही, त्याची राणी किंवा त्याची पत्नी हिचाच संकल्प लक्षात घेतला आणि मंत्र तसेच म्हटले. तेव्हा ते म्हणले की श्राद्ध देवा, यज्ञातील जो होता असतो, हवन करता असतो, तो जसा यज्ञ करतो तसंच होत असतं. त्याने कन्येसाठीच मूळ हा संकल्प केला होता. तर तुला मुलगा कसा होईल. म्हणून एक लक्षात ठेवा, जेव्हा पती आणि पत्नी एकत्रित पूजेला बसतात तेव्हा दोघांचे संकल्प एकच असले पाहिजेत. पती बसतोय, पतीने संकल्प सोडला, नमात म्हणा वगैरे वगैरे असे मंत्र म्हणून तिथीवार जे काही भरतखंडी भरतदेश वगैरे वगैरे हे सगळं म्हटलं, तर हा यज्ञ कशासाठी केलाय याचा उच्चार करावा लागतो. पतीच्या मनात वेगळं आणि पत्नीच्या मनात वेगळं असेल तर ती जी पूजा केली जाते त्याच्यामध्ये गोंधळ होतो. म्हणून दोघांचाही संकल्प एक असला पाहिजे. आणि जर एवढ्या मोठ्या पूजा करून सुद्धा त्याचं फळ का मिळत नाही, याचं हे कारण आहे. पत्नीच्या मनात काही चाललं, पतीच्या मनात काही चाललं. आधुनिक काळात आपण पाहतो, पूजा करताना शांतता नाही, संकल्प करताना शांतता नाही, पूजेकडे लक्ष केंद्रित नाही. पूजा करताना ती पत्नी सारखी अशी बोलत असते,
आणि बोलत असताना ती पूजा चालली आहे, अवांतर बोलणं चालतं, मी हे सर्व पाहिलेलं आहे म्हणून सांगतो. ते गुरुजी, त्यांचं लक्ष अर्ध मोबाईलमध्ये, त्यांच्याही मनामध्ये काही वेगळाच विचार चाललेला असतो. यजमानाचा वेगळा विचार, त्याच्या पत्नीचा वेगळा विचार, गुरुजींचा वेगळा विचार आणि साऱ्या मतांचा विचारांचा गलबला, कोणी न विचारी कोणाला. त्या देवता सुद्धा गोंधळून जातात आणि त्या यज्ञाचं फल न देताच तिथून विसर्जित होतात की यांच्यात शांतता नाही, एक वाक्यता नाही, एक मत नाही. त्यामुळे या अशा घटना घडतात. म्हणून पूजा करताना नीट लक्षात ठेवा, दोघांनी पूजा करायच्या आधी निश्चित असा संकल्प सोडून घ्या. पती पूजा करीत असताना पत्नीने त्याच्या संकल्पातच आपला संकल्प एकत्रित केला पाहिजे. यासाठी भागवतकार या कथा काल या ठिकाणी आपल्याला निवेदन करतायत. तर अशा बारीक सारीक चुका आपल्याकडून घडत असतात नकळत. याला चूकभूल देणे घेणे माप असं चालत नाही, त्याचे परिणाम भोगावेच लागतात. म्हणून संकल्प हा चांगला असावा, विचारपूर्वक संकल्प करा. गुरुजींनाही तशी सूचना द्या की तुम्ही आपला मोबाईल थोडा वेळ बंद ठेवा. त्यांच्या मनामध्ये वेगळे विचार असतील तर ते मंत्र, देवता ह्या अंतर्यामी सर्व समजत असतात, त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान असतं. अत्यंत शांततेने दया, क्षमा, शांती, तेथे भगवंताची वस्ती, तिथेच भगवंत राहतो. म्हणून यापुढे पूजापाठ करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या. हा संदेश भागवताने दिलेला आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत. राजाचा संकल्प मुलासाठी होता, झाली कन्या. वशिष्ठाने सांगितले की बाबा रे, असा हा तुमचा गोंधळ असल्यामुळे हे असं घडलेलं आहे. परंतु मी तुझ्यासाठी, वशिष्ठ सांगतात, मी तुझ्यासाठी भगवंताची प्रार्थना करतो आणि तुला मुलगा होईल, पुत्र होईल, अशा पद्धतीने मी परमेश्वराची आराधना करतो. आता मुलगी तर झालेलीच होती. त्या मुलीचं नाव इला असं ठेवण्यात आलं. मुलगी झाली, नाव तर ठेवावं लागेल, तिचं नाव इला असं ठेवलं. आणि वशिष्ठाने भगवंताजवळ प्रार्थना केली की हे भगवंता, की तू असं कर, ही जी इला नावाची कन्या आहे, इलाच तू कृपा करून पुरुषत्व दे, इलाच पुरुष कर, हिचं रूपांतर पुरुषात होऊ दे. वशिष्ठ तपस्वी होते. भगवान त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने ही जी इला नावाची कन्या होती, हिचं रूपांतर पुरुषात झालं. आता ती पुरुष झाली म्हणजे पुत्र रूपात तिचं रूपांतर झालं. राजाला अतिशय आनंद झाला, त्याची इच्छा पूर्ण झाली. आणि हा रूपांतरित झालेला पुत्र, इलेचा झालेला पुत्र, त्याचं नाव त्यांनी सुद्युम्न असं ठेवलं. म्हणजे आधी कन्या होती, मग पुत्र झाला भगवंताच्या आशीर्वादाने, आणि त्याचं नाव सुद्युम्न असं ठेवलं. आता ह्या कथा कशा होत आहेत पा परिणाम, संकल्पाचे झालेले हे सर्व परिणाम. परीक्षित राजा ऐक, हा जो सुद्युम्न होता, याला शिकारीची, मृगाची फार आवड होती. तो एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला. याने धनुष्यबाण सज्ज केलेला होता, त्याच्याबरोबर सेवकगण सुद्धा होते. तो उत्तरेकडे थेट मेरू पर्वतापर्यंत तो शिकार शोधण्यासाठी गेला. परंतु त्याला त्यावेळेस काही शिकार प्राप्त झाली नाही. परंतु शिकार केल्याशिवाय परत फिरायचं नाही या निश्चयाने तो पुढे जातच राहिला. आणि त्याने अजून पुढे एका घोर अशा अरण्यामध्ये प्रवेश केला. त्या अरण्यात प्रवेश करताच एक आश्चर्य घडलं आहे. तो सुद्युम्न राजा, त्याचं रूपांतर पुन्हा स्त्रीमध्ये झालं. म्हणजे आधी स्त्रीच होता, नंतर
तो वशिष्ठांनी भगवंताची प्रार्थना केली म्हणून पुरुष झाला सुद्युम्न. आता हा त्या अरण्यात गेला, याचं परत पुरुषाचं रूपांतर परत स्त्रीमध्ये झालं. त्याने स्वतःला निरखून पाहिलं, अरे अरे अरे, आता कसं होईल? आपण आता स्त्री झालेलो आहोत, आपल्याला कोण ओळखणार आहे? आणि असा विचार करीत असताना त्याचे जे बरोबरचे सेवक होते तेही त्याच्याजवळ येऊन पोहोचले. आणि काय आश्चर्य, त्यांचेही स्त्रियांमध्ये रूपांतर झालं. त्यांचे जे घोडे होते त्या घोड्यांचंही रूपांतर घोड्यांमध्ये झालं. जो तो आपल्याकडे निरखून पाहू लागला, कुठलंही पुरुषत्वाचं चिन्ह त्यांना राहिलं नाही आणि त्यांच्या त्या घोड्यासारख्या प्राण्यांनाही राहिलं नाही. सर्वजण लज्जेने चूर झाले, लाजले की हे रूप घेऊन आपण आपल्या राज्यात परत जायचं का? आता परीक्षिताला मोठं एक आश्चर्य वाटलं. त्यांनी शुकदेवांना विचारलं की हे कसं काय झालं असेल, काय कारण असेल यांचं की यांचं रूपांतर पुरुषाचं पुन्हा स्त्रीमध्ये झालं. तेव्हा त्यांनी शुकदेवांनी कथा सांगायला सुरुवात केली की राजा ऐक, याचं काय कारण होतं. पूर्वी एकदा भगवान शंकर त्या अरण्यामध्ये पार्वतीसह बसलेले होते आणि भगवान शिवांचं दर्शन करावं म्हणून काही ऋषी जे महान तपस्वी होते त्या अरण्यातून जाऊ लागले. परंतु असा तो समय होता की भगवान शंकर आणि पार्वती यांचा एकांतातला समय होता. ते एकांत होता त्यांचा. एकांत समयी हे तपस्वी ऋषीमुनी तिथे गेले. ते ऋषीमुनी आलेले पाहून माता पार्वतीला अत्यंत एक श्रीलज्जा सुलभ अशा त्या लज्जित झाल्या. त्यांचं कमरेचं वस्त्र जे घसरलेलं होतं त्यांनी ते नीट सावरलं. ऋषींनाही असं झालं की कोणत्या प्रसंगी आपण आलो. तेही लज्जित झाले, माता पार्वतीही लज्जित झाली. ऋषींनी दर्शन न घेताच आपलं तोंड वळवलं आणि ते तिथून निघून गेले आणि बद्रीनारायण या ठिकाणी गेले. शिवपार्वतीचा संवाद सुरू झाला. पार्वतीने सांगितलं की देवा, हे काही बरोबर झालं नाही. या ऋषीमुनींचं येणं आणि असं दर्शन न घेता निघून जाणं हा किती अवघड प्रसंग आहे. आता मला असं वाटतं की असा प्रसंग परत येऊ नये, असं पुन्हा घडू नये असं मला वाटतं. भगवान शिवांनी तिला आश्वासन दिलं की पार्वती, भिऊ नको. आता यापुढे माझ्याशिवाय जो कोणी पुरुष या अरण्यात प्रवेश करेल तो तात्काळ त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये होईल. आणि त्याप्रमाणे भगवान शिवाच्या त्या काही आदेशाप्रमाणे म्हणा किंवा त्यांच्या शापाने म्हणा, वरदानाने म्हणा, त्या ठिकाणी त्या अरण्यात कोणताही पुरुष शिरला तो तात्काळ स्त्रीमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि आज सुद्युम्न हा त्याच वेळेस त्याच वनामध्ये त्याच अरण्यात त्याने प्रवेश केला. संकल्पाचे हे सगळे परिणाम आहेत. बुद्धी तशीच झाली. आता स्त्री रूप मिळालं सगळ्यांना. सुद्युम्न स्त्री झाला, त्याचे सेवक सहकारी तेही सर्व स्त्री झाले, घोड्यांचंही रूपांतर झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की काय करायचं, हे रूप घेऊन आपण आपल्या राज्यात जायचं का? ते तिथेच विहार करू लागले. नको, लोक काय म्हणतील आपल्याला, आपलं वागणं, आपलं हे सगळं पाहिलं तर थट्टेचा विषय होईल. त्याच्यापेक्षा आपण आपल्याच या अरण्यात राहूया. आणि ते तिथे राहू लागले. कर्मधर्म संयोगाने त्याच अरण्यामध्ये चंद्राचा पुत्र बुध याचाही आश्रम होता. चंद्राला बृहस्पतींची पत्नी तारा
हिच्यापासून झालेला तो पुत्र होता, तो अतिशय सुंदर होता, अत्यंत बुद्धिमान सुंदर असा हा राजपुत्र. आता त्या अरण्यामध्ये हे सर्व सुद्युम्न स्त्री झाली आणि बाकीचे त्यांचे सहकारी स्त्री झाले, ते विहार करीत आहे. आणि हे एकदा त्या बुधाने पाहिलं. त्या सर्वात सुंदर सुद्युम्न झालेला होता, स्त्री होता, राजा होता, राजबिंडा होता, आधीच सुंदर होता. आणि तो बुध तिच्यावर भाळला. आता सुद्युम्न सुद्धा स्त्री झाल्यामुळे स्त्रियांचे सर्व भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाले. बुध अतिशय सुंदर होता, स्त्री रूपातला तो सुद्युम्न सुद्धा या बुधावर भाळला आणि दोघांचा त्या ठिकाणी विवाह झाला. दोघांना एक पुत्र झाला, त्याचंच नाव पुरुरवा. हा पुरुरवा या सुद्युम्न जो स्त्री रूप धारण त्याला मिळालं होतं त्याच्यापासून आणि बुधापासून हा झाला. आता असे दिवस निघतायत, सुद्युम्नाचा तो स्त्री रूपातला अवतार. आणि एक दिवशी त्याला वशिष्ठांचं स्मरण झालं. त्याने वशिष्ठांची मनोमन प्रार्थना केली. स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती. त्याने स्मरण केलं. वशिष्ठांना ते समजलं की अरे अरे भगवान, त्यांची प्रार्थना केली आपण, त्या इलेचा हा पुत्र म्हणून पुढे त्याचं रूपांतर झालं आणि परत हा स्त्री झाला. त्यांना अतिशय वाईट वाटलं. आता हाच सुद्युम्न स्त्री रूपामध्ये तिथे फिरतो आहे. तेव्हा वशिष्ठाने भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, वशिष्ठा, तुझी काय इच्छा आहे? हा सुद्युम्न पुन्हा आता जो स्त्री झाला आहे तो पुरुष व्हावा. भगवान शंकरांनी सांगितलं, असं नाही होणार, कारण मीही या अरण्यात जो येईल तो स्त्री रूपात त्याचं रूपांतर होईल असा माझाही संकल्प आहे. तेव्हा तो एक मधला मार्ग काढण्यात आला की 1 महिना तो पुरुष राहील आणि 1 महिना स्त्री राहील, असा मध्यम मार्ग काढला. शिवांनी सांगितलं, म्हणजे माझाही बोल खरा ठरेल आणि तुझाही बोल खरा ठरेल. वशिष्ठांना असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे सुद्युम्न 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री म्हणून राहू लागला. तो पुरुष रूपात आला तेव्हा तो बुधाजवळ निघाला, आपल्या राज्यात परत आला, राजधानीत परत आला. परंतु त्याला मात्र हे सगळं जीवन अवघडल्यासारखं होऊ लागलं. महिन्याने असा जो लिंग बदल होत होता, ही जी विचित्र अवस्था होती, त्यामुळे त्याला अडचण येऊ लागली. आणि तो सुद्युम्न प्रजेच्याही नावडता होऊ लागला, प्रजेच्याही मनातून उतरू लागला. त्याला याही अवस्थेमध्ये 3 पुत्र झाले. उत्कल झाला, गय झाला आणि विमल असे 3 पुत्र झाले. हे दक्षिण दिशेचे राज्याचे अधिपती झाले. पुढे वृद्धत्व प्राप्त झालं आणि सुद्युम्न याने आपलं राज्य पुरुरव्यावर सोपवलं. जो त्याला बुधापासून झालेला पुत्र होता त्याच्यावर राज्य सोपवलं आणि सुद्युम्न तपश्चर्येसाठी निघून गेला. आता सुद्युम्नही गेला. हा जो वैवस्वत मनु होता, याने पुन्हा पुत्रप्राप्तीसाठी यमुना तीरावर 100 वर्ष तपश्चर्या केली. त्याला 10 पुत्र झाले. ते 10 पुत्र म्हणजेच त्या पुत्रांची नावं आपण पाहू. इक्ष्वाकु, नृग, शर्याती, दिष्ट, दृष्ट, करुष, नरिष्यंत, पुरुषहंत, नभाग व कवी असे 10 हे पुत्र त्याला झाले. त्यानंतर त्याने पुरुषहन, कवी, करुण, दृष्ट या राजांची, यांच्या वंशांची थोडक्यात हा इतिहास शुकदेवांनी राजा परीक्षिताला कथन केला. त्यांचे वंशविस्तार सांगितले
त्या वंशाने त्यांच्या पुत्राच्या वंशात कोण कोण राजे झाले या सर्वांचा इतिहास या परीक्षित राजाला शुकदेवांनी वर्णन केलेला आहे. हा जो संदेश आहे, कथेपेक्षाही एक महत्वाचा संदेश इथे असा आहे की पूजा करताना संकल्प नीट करा, चुकीचे संकल्प करू नका. एक दिलाने एक मताने, म्हणजे पती पत्नी आणि पूजा सांगतो ते गुरुजी यांनी विचार विनिमय करून एकच संकल्प त्याच्यावर दृढ राहिलं पाहिजे. हा संदेश भागवतकारांनी या कथेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आणि हा संदेश लक्षात घेऊनच आपण कुठलंही धार्मिक कृत्य करा, शांततेने करा, एका दिलाने करा. तिथल्या देवता गोंधळून जातात, त्यामुळे कोणाची इच्छा पूर्ण न करता निघून जातात. त्यामुळे त्या विपरीत फलाचं प्राप्ती त्या यजमानांना होत असते. असं करू नका. सर्वांनी हात जोडून भगवंताला विनंती करा. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा.